नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना मंडळी? खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे, कारण व्हिडिओ बनायलाच वेळ भेटत नव्हता आणि मी गावीसुद्धा जास्त काही आलो नाही. तर एक 4-5 दिवस सुट्टी घेतली, कारण आता जूनमध्ये हळद लावायचे. मागच्या वर्षी जशी हळद लावली त्याप्रमाणे हळद लावायचे. तर सुट्टी भेटत नव्हती, तर बोललो आता सुट्टी घ्यायची जरा व्यवस्थित आणि मग हळद वगैरे लावून बघायचं कसं काय ते. आणि तसेच गावचीसुद्धा आपली काही कामं राहिलेली आहेत, तर तीसुद्धा करून घ्यायची. आई तर आलीच मेमध्ये. आई आली होती, बहीण आली होती आणि भाऊ आला होता बारका. तर ते गेलेत. आता मोठा भाऊ येणार आहे 2-3 दिवसाने. तर बोललो चला आज व्हिडिओ बनवून टाकूया. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवून टाकतो. आणि सध्या हे वातावरण आहे गावचं. थोडा ऊन आहे आता सकाळी, तर दुपारनंतर मग परत पाऊस पडायला सुरुवात होईल. तर आता चाललो मी नायरीत. आई बोलले काही सामान घेऊन ये नायरीतून जाऊन. तर चाललो आहे आता नायरीत. ऊन आहे. आता वाजले 10:30. आता जाऊन येईपर्यंत मला जवळजवळ 1 तास लागेल. तर चला दाखवतो तुम्हाला गावात काय काय नवीन पाहायला मिळते ते. कारण दर टायमाला आलं की काहीतरी चेंज असतं. ह्या टायमाला काय चेंज आहे ते बघूया आपण. तरी पाहू शकता गावचं वातावरण आणि विहाराचं काम सध्या थोडं थांबलेलं आहे. गावी आता सध्या माणसं नाही आहेत, कारण सगळे गेलेत आता मुंबईला आणि आम्ही आलो आहे गावी. तर चाललो एकटाच रस्त्याने. आमच्या वाडीतला रस्ता आहे, वरती जातो. मागे तिथे दगड आल्या होत्या, त्याच्यामुळे रस्ता इथे खचला होता या साईडला. तर आता ह्या साईडला सुद्धा आता हे खचलं आहे सगळं वरचं. हे सगळं इथं ब्लॉक झालं आहे. तर इथेही ब्लॉक झालं तर हे पाणी सगळं आता इथे रस्त्याला येणार. आणि ते रस्त्याची अवस्था बघा किती खराब झाली आहे. हे असं रस्त्याचं काम झालेलं आहे. हे बघा, आत्ता जर अशी हालत आहे तर अजून 4 महिने पाऊस पडणार आहे. तर हा रस्ता राहील की नाही माहिती नाही. या रस्त्याची अशी हालत आहे. बघूया हे ग्रामपंचायत काय त्याच्यावरती ॲक्शन घेते ती. आमच्या 2 गावांना जोडणारा तिकडे नायरीचा ब्रिज, पूल. आता पाऊस पडला त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी दिसतंय. इकडे बंधारा वगैरे बांधलाय. पहिल्यांदा जशी परिस्थिती उद्भवली ना, तर इथं पाणी असतं. आता सगळं पाणी हे खालून जातं. खाली जे हे दगड दिसतात त्याच्या खालून जाते. गुरं वगैरे चरतात तिथे. तर गावात सुद्धा गुरं बघायला मिळत नाही, पण आहेत काय काय यांनी ठेवलेत. हे बघा वांद्रटोक. हे वांद्रटोक आणि त्याच्या बाजूला असलेला प्रचितगड किल्ला, जो आता ढगांच्या आड गेला आहे, त्याच्यामुळे दिसत नाही आहे एवढा. हा आमचा गाव, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव.
आता दुकानाजवळ आलो आहे. दुकानातून काही वस्तू घ्यायच्या घेतो आणि मग परत आपला रिटर्नचा प्रवास. त्यांच्याकडे थोडंसं सामान भेटलं आपल्याला, काही सामान नाही त्यांच्याकडे. तर आता चाललो आहे खामकरांच्या दुकानावरती जे खाली आहे. तिथून जवळजवळ 5-10 मिनिट लागतील अजून. आणि एवढ्या उन्हामध्ये चालायचं बोललं तर जीवावरती येतं आहे जरा. पण आलो की जेवण जायला लागतं, कारण मग नंतर परत सारखे खेपा मारायला थोडं जड जातं. त्याच्यामुळे मग आता खामकरांकडे जातो आणि मग जातो घरी. तर चला आता खामकर यांच्याकडनं सुद्धा आपली वस्तू घेऊन झाले आहे आणि आता चाललो आहे घरी. खूप ऊन लागते, कारण खूपच ऊन आहे आता सध्या तरी. दुपारच्या वाजले जवळजवळ 12 वाजायला आले आणि आता एका ठिकाणी थांबलो आहे. हे आमचे पायरीचं झाड आहे, म्हणजे हे आमच्या गावची सीमा आहे. म्हणजे हे पायरीचं झाड खूप वर्षापासूनचं हे झाड आहे. तर जरा ह्याच्या तर ह्या झाडाच्या सावलीखाली थोडं थांबलो आहे, कारण खूप घाम गेला आहे माझा. आपल्याला एवढी सवय नसते मुंबईत. थोडा थांबतो आणि मग जातो घराकडे. तर मित्रांनो, आमच्याकडे आता एक नवीन पाहुणा आला आहे. तो बघूया कुठला पाहुणा आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता भाऊने त्याच्यासाठी आम्हाला मदत केली आहे, म्हणजे भाऊनच आणली ती मशीन, ती दाखवतो तुम्हाला. त्यासाठी मग मुंबईवरून आम्ही ट्रॉली आणले. तर ही पाहू शकता, ही मशीन आणली आहे, वॉशिंग मशीन. कारण ताईचा हात वगैरे दुखतो आणि आम्ही आलो की जास्त कपडे असतात. त्यामुळे मग भाऊ बोलला, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की वॉशिंग मशीन घेऊया. तरी वॉशिंग मशीन आणली आम्ही सॅमसंगची. वॉशिंग मशीन आहे, 7 किलोची मशीन आहे आणि सगळं कनेक्शन वगैरे इथे लावून झालं आहे. तर आता कसं यांना जरा समजत नाही आहे कसं काय हे करायचं आहे ते. तर बघूया, व्हिडिओ वगैरे बघितलेत तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे लावलेलं आहे ते दाखवतो. आता इन्स्टॉल जी हा स्टँड आणला आहे, मुंबईवरून आणला आहे, तो सुद्धा त्याच्या खाली टाकून घेतो आणि मग आपण मशीन लावून घ्यायचे.